नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र में थाने जिले के बदलापुर में बच्चियों के यौन शोषण का मामला सामने आ रहा है। मामले को लेकर लोगों में गुस्सा है, आक्रोश है। मुंबई से ठाणे जिले के बदलापुर शहर में स्कूल के टॉयलेट में सफाई कर्मी द्वारा 2 छोटी बच्चियों के साथ यौन उत्पीड़न का मामला सामने आया। घटना के विरोध में बदलापुर रेलवे स्टेशन से लेकर सड़कों पर भारी संख्या में लोग विरोध प्रदर्शन कर रहे हैं। आपको बताते चले, घटना को लेकर वंचित आघाड़ी ने मुख्यमंत्री और गृह मंत्री से बड़े इस्तीफे की मांग की है। गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये एक प्रचंड राग आणि तणावाचं वातावरण आपल्याला दिसत आहे। कलकत्त्यामध्ये महिला डॉक्टरवरती जो अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर तिचा ज्या प्रकारे निर्घुण प्रकारे तिचा हत्या करण्यात आली, त्याच्या विरोधामध्ये देशभरातलं वातावरण हे पेटलेलं आहे। फक्त हत्या झाली त्याच्यानंतर प्रशासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं ज्या पद्धतीचं एक रिस्पॉन्स त्या घटनेला मिळाला, त्या विरोधातही एक देशात भावना तीव्र आहे। आज आपण बघत आहोत महाराष्ट्रामध्ये त्याच प्रकारच्या घटना घडत आहेत। सकाळी बातम्या बघत असताना बदलापूरच्या एका शाळेमध्ये काही दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या 2 मुलींवरती शाळेच्याच कर्मचाऱ्यांनी अतिप्रसंग केल्याची एक बातमी व्हायरल झाली आणि आज बघत आहोत की बदलापूर पूर्णपणे बंद आहे। शाळेच्या आवारामध्ये शाळेचे कर्मचारी असे कृत्य करू शकतात, तर आपल्या मुली नेमक्या कुठे सुरक्षित आहेत हा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो। ही आजची एकच घटना नाहीये। गेले काही दिवसांपासून देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधात अशा घटना वारंवार होत आहेत, किंबहुना वाढत आहेत। आणि त्याच्यातली सर्वात चिंताजनक बाब ही आहे की प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा त्याला जो एक दिरंगाईचा किंवा एक टाळण्याचा जो प्रकार सुरू आहे, तो अतिशय निंदनीय आहे। उत्तराखंडमध्ये काल परवाच अजून 2 घटना घडल्या। रुद्रपूर नावाच्या एका गावामध्ये एका नर्स महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आणि बस ट्रान्सपोर्ट म्हणजे जी सरकारी बस ट्रान्सपोर्ट यंत्रणा आहे, त्याच्याच एका बस स्थानकाच्या आतमध्ये बसमध्ये त्या स्टेट रोडवेजच्या कर्मचाऱ्यांनी 3 वर्षाच्या एका मुलीवरती बलात्कार केला। अशा प्रकारच्या घटना आज आपल्या देशात घडत आहेत। आपल्या देशामध्ये महिलांना देवीचं रूप मानलं जातं, त्यांना पूजलं जातं। एका बाजूला आपण म्हणतोय बेटी बचाओ बेटी पढाओ आणि एका बाजूला अशा प्रकारच्या घटना होत आहेत। म्हणजे याचा आपण नेमका काय अर्थ काढायचा, कुठल्या दिशेने आपण जात आहोत हा आपण विचार केला पाहिजे। आज सकाळच्या बातमीनंतर पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत आणि तीव्र भावना एक लोकांच्या मनात आहे की पोलीस प्रशासन आणि सरकारचा नेमका दबाव, नेमकं भीती राहिली आहे का गुन्हेगारांवरती? आपापसांमधल्या भांडणामध्ये, एकमेकांना पाडापाडी करण्यामध्ये आणि एकमेकांच्या पक्ष फोडण्यामध्ये हे राजकारणी एवढे व्यस्त आहेत की महाराष्ट्रातल्या महिलांचा आणि युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न अक्षरशः वेशीवर टांगला गेलेला आहे। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट।